आज विठ्ठलवाडीच्या गावामध्ये देखील तर प्रत्येकाच्या मोबाईलवरती मॅच चालू असतील अगदी म्हणजे विठलाईच्या इथे गेल्यानंतर रेंज येते. तुळशीच्या इथे अर्धे बसले असतील, अर्धे विठ्ठलवाडीच्या विठलाईच्या देवीच्या इथे बसले असतील, जिथे झेंडावंदन केला जातो तिथे अर्धे बसले असतील. असे सगळ्यांनी जागा पकडली असेल. तुळशीच्या इथे जास्त बसले असतील कारण की तिथे सावली चांगली येते, तिथे बसून या मॅचचा आनंद घेत असतील. जाऊया मॅचला. ओपन करतात अर्थातच बापू. सध्या आपण पाहिलं तर ओपन करतायत. शिवाजी जाधव बॉस सध्या मात्र बॉलिंग साठी पहिल्या षटकामध्ये शॉट पूल करण्याचा प्रयत्न आहे खेळाडू. हो, मागाशी चर्चा केली की गावून आणला ऑल इंडिया आयकॉन भगवानने पकडले कॅच. म्हणून सांगितलं का या खेळाडूला गावावरून एवढा खर्च करून आणलाय, काय कॅच पकडली आहे. अप्रतिम भगवान. नशीब भगवानने गोलांटे उड्या मारल्या नाहीयेत, नाहीतर तो वेगळा एन्जॉय करतो. गावी जत्रा म्हणजे भगवानच्या हातामध्ये अर्ध नियोजन असतं. कुठलंही असो नियोजन, जत्रा असो इथं कार्यक्रम असो, नियोजन करणारा एक माणूस भगवान. येस, या टीमचा महत्वाचा हुकमी एक्का ट्रम्प कार्ड मागच्या मॅचचा हिरो मिस्टर सचिन सध्या मात्र अगदी मैदानामध्ये आलेत. सचिन दाखल झालेत मैदानामध्ये. सचिन चालल्या, मॅच चालू शकते. सचिन चालले, धावसंख्या होऊ शकते. सचिनला खेळावं लागेल. एक ओव्हर आहे, प्रत्येकाला माहिती आहे शिवाची. एक ओव्हर काढून घ्यायचे, त्यानंतर 12 चेंडू मध्ये तुफान खेळ करायचा. आणि इथे मी म्हणेल ताकदीपेक्षा डोक्यानं आता खेळ खेळावा लागेल. हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट हे. चांगल्या चेंडूला मान द्या. 5 ते 6 चेंडूला मान द्यायचा, त्यानंतर चेंडूचा खरपूस समाचार घ्यायचा. आणि मॅच खरं तर डोक्यानं खेळली जाते. मॅच खरं तर ताकदीचा खेळापेक्षा मी म्हणेल युक्तीचा खेळ, जिथे मॅच बनवावी लागते, स्कोर बनवावा लागतो, घडवावा लागतो. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताना एक धाव मात्र जरूर. भगवान पहा किती वेगाने तो चेंडू पकडला. ओहो ओहो, वॉट अ थ्रो बा. हे एकदम जोश मध्ये होता, जणू आता स्टंप टिपणार आणि मोडून टाकणार असा थ्रो त्यानं खेळला. मात्र अगदी 2 शिव्या खाव्या लागल्या. मात्र चेंडू डिक्लेअर मध्ये निघून जातो. आत्ताच्या 2 धावा. अतिउत्साह. दोन धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. हलक्या हातानं वा 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 वा, व्हॉट अ सेन्सिबल क्रिकेट यार. हलक्या हातानं शेवटच्या क्षणाला बॅटचा फेज ओपन केला. लेट कट डिक्लेअर मध्ये एक धाव. टायगर सध्या आपण पाहिलं तर स्ट्रायकिंगला. अर्थातच संतोष दा. बापू आज नाराज असतील. दोन्ही मॅच मध्ये शांत राहिलेत, पण बॉलिंग अटॅक त्यांचा जबरदस्त राहिला बापूंचा. हो, यावेळी चेंडू आपण पाहिलं तर अगदी सोडून दिला. कदाचित व्हाईट +1 येईल. येस अंपायर, व्हाईट +1 आहे. व्हाईट +1. अगदी 2 धावा ऍड होत्या टीमच्या टोटल मध्ये. धावसंख्या अगदी धावसंख्या अगदी 5 या आकड्यावरती 5. यावेळी चेंडू हवेमध्ये, विकेट कीपर आहे, चेंडू खाली. व्हॉट अ कॅच. अप्रतिम कॅच पकडली अगदी चेंडूच्या खाली आणि मोठी विकेट. टायगर बॅक टू डकआउट. मगासपासून चर्चा चालली की एक सेन्सिबल क्रिकेट, डोक्याने खेळायचा. 3 ओव्हर आहेत आणि त्यानंतर या ओव्हर मध्ये देखील हात खोलले जातात, बिग हिट केले जातात. आणि 2 विकेट खर्च केले मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नांमध्ये. असं आज संयम देखील खेळताना दिसेल. संयम जाधव आज अगदी मैदानामध्ये खेळताना दिसेल. मग तो बॅटिंग करेल की आज बॉलिंग करेल. मात्र मॅच मध्ये अजय आला सध्या अगदी बॅटिंग साठी. हलक्या हातानं फक्त दिशा दिले. बॉर्डर ग्लान्स होता. इट्स ओहो, वाईट बॉल. बॅटर सांगतोय लागले. अंपायर डोळं फुटलं का.
अगदी एका धावेच्या डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोचते पहिल्या षटकाच्या अखेरीस 6 धावा. 6 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस. थोडासा स्पीडअप घेतला जाईल. आज अद्वैत देखील पाहिजे होता. अदू आज पाहिजे होता या मॅचला. गोलंदाजीसाठी सध्या आपण पाहिलं तर सुशांत दाखल होतोय गोलंदाजीसाठी. सुशांत सध्या मात्र अगदी दाखल झाला युवक क्रमांक 2. हो हलक्यानं फक्त यावी दिशा दिले. बॉल बॅक ड्राईव्ह एक धाव घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. ओहो चेंडू पर्यंत पोहोचतोय. चेंडूने टप्पा बदलला. तो डोक्याला हात लावतोय आणि तदनंतर पाय चेंडू पडला. काटा बदलला. कोण बरं प्लॅटफॉर्म नंबर 1 ची गाडी अचानक 2 वर गेली कशी म्हणून तो विचार करत डोक्याला हात लावत बसला. काय असा पळत आला की डाईव्ह मारणार आहे. आता पळतोय की केस उडवतोय. धावसंख्या अगदी 8 या धावसंख्येमध्ये 8 ऑन स्कोर कार्ड. हो बॅटीची लिडिंग आहे. एज डिक्लेअर मध्ये 1 धाव. चांगली गोलंदाजी मात्र 1-1 2-2 धावेने 5 सध्या मात्र मॅच खेळली जाते. बा आधी देखील व्हायचं ऑस्ट्रेलिया टीम आपल्या इंडियाच्या समोर आली तर इंडिया टीम घाबरायची. आता दिवस बदलले. आता ऑस्ट्रेलियाच्या घरात जाऊन ऑस्ट्रेलिया हरवून परत येणारी इंडिया टीम बनली. हाच विषय आपल्या समोर कोणता संघ आहे यापेक्षा तोही संघ क्रिकेटच खेळणार आहे आणि त्यांना 2 हात करणं आपलं महत्वाचं काम आहे. चांगला चेंडूवर रायझिंग चेंडू पडल्यानंतर अगदी उसळी घेतोय. कुठली धाव येत नाहीये. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर सध्या मात्र अगदी दुसरी चालू आहे. हो हो सुरेख फटका. क्रॉस बॅटेड. मिड विकेट होईल का कव्हर आहे. क्षेत्ररक्षक अप्रतिम कॅच पकडल्या. विकेटचं होतं पतन. टायगर बॅक टू द डकआउट. थांबणं इम्पॉर्टंट होतं. टायगर जिथे आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यासाठी गेला. थोडंसं मिस कम्युनिकेशन. बॅटचं टायमिंग जुळलं नाहीये चेंडू आणि बॅटचं. धावसंख्या फक्त 9 या धावेवरती. आज प्रतीकला देखील खेळताना पाहू. नवीन बॅटर वॉड कॅमेरा बघ या कुणाल दादासो आपण पाहिलं तर नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. हो सुरेख फटका. बाहेरचा चेंडू. छेडछाडे केले बाहेरच्या चेंडू सोबत. 1 धाव मात्र जरूर अर्जित होते. धावसंख्या अगदी 10. ओहो चेंडू पडला. थोडासा आतमध्ये कट होतोय. अगदी विकेट किपर चेंडू गॅदर करतात आणि तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे 6 म्हणजे 2 षटकांचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या फक्त 10 या आकड्यावरती 10 धावसंख्या. 2 षटकांची अखेरीस. कुछ तो करना पडेगा. कुछ तो पाने के लिए कुछ तो करना पडता है. काही केल्याशिवाय हाती काहीच लागत नाही. या मॅच मध्ये रिक्स घ्यावी लागेल. बॅटिंग करत असताना एखाद दुसरी रिक्स घेतल्यानं जर धावसंख्या येत असेल तर धावसंख्या बनवायला हवी आहे. कारण की समोरच्या टीम मध्ये पहा तुम्हाला 30 ते 35च्या पुढे धावा बनवायच्या त्या. शिवा जाधव 1 साइड जरी बॅटिंग करतो तो 1-2 चेंडू मध्ये जर माघारी गेलं तर मॅच तुमच्या हातात आहे आणि कधी काय होऊ शकतं सांगता येत नाही. क्रिकेट आहे भाई. 5-6 बॉलत आहे. अपना पत्ता जरूर आता है. अपना टाइम आएगा भाई. आणि चेंडू अगदी टॉप एज डिक्लेअर मध्ये 1 धाव. वेळ प्रत्येकाची येते. वेळ आणावी लागते. वाईट वेळ कधीच मुक्कामाला नसते. वाईट वेळ न बोलवता येते. चांगली वेळ आणावी लागते. या मॅच मध्ये जर चांगली वेळ आणायची तर अगदी वाईट वेळेला 2 हात करावे लागतील. ठोकावे लागतील चेंडू आणि त्यानंतर चेंडूला अगदी पोचवावं लागेल सीमारेषे बाहेर. या क्रॉस बॅटेड. ओहो वॉट अ स्टॉप. वॉट अ स्टॉप. अप्रतिम. अक्षय
अक्षय सांगतोय अजून मी क्रिकेट विसरलो नाहीये. अजूनही मी चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये ढकलू शकतो. आजही मी चेंडू अगदी क्षेत्ररक्षण दमदार करू शकतो. फुलटॉस यावेळी मात्र अगदी नो बॉल. एक धाव भेटते. येणारा चेंडू फ्री हिटचा. नो +1 2 धावा फ्री हिटचा चेंडू. आणि या संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 14 या आकड्यावरती 14. ओहो यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी फसवले गेले. चांगली गोलंदाजी मी सुभाष चर्चा करेल, कौतुक करेल. जिथे आपण पाहिलं तर अगदी फ्री हिटचा चेंडू होता तिथे देखील हात खोलले नाहीयेत आणि तिथे देखील काही हासिल केलं नाहीये. ओहो यावेळी देखील इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू 1 सेकंड बाउन्स सीमारेषेच्या अगदी बाहेर गेला. 4 धावा येतात. चौकार महत्वाचा होता. चौकार येणं महत्वाचं होतं. आल्याशिवाय धावा होणार नाही. मारल्याशिवाय धावा बनवता येणार नाही. करावं लागेल. हात खोलावे लागेल. 2 हात करावे लागतील. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है आणि यावेळी मात्र अगदी घ्यावे लागतील या धावा. खेचून मांग के नाही देंगे तो छीन के लेंगे आणि घ्यावे लागतील. चेंडू आता फक्त बाकी आहेत 2. शफल झालाय. क्रॉस बॅटेड मिड विकेट रिजन. यावेळी मात्र चेंडू अप्रतिम स्टॉप केलाय. 2 धावा तर कंप्लीट केल्या जातात. चेंडू पकडला. हो वॉड थ्रो काय फेकी केले. अप्रतिम थ्रो. वॉड थ्रो. हो इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर अगदी हवेमध्ये. 1 धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. जिथे आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात होते. धावसंख्या अगदी 21 या धावसंख्येवरती. टॉस साठी या विटलाई वॉरियर्स आणि फिअरलेस मराठा. अजून 1 ओव्हर बाकी. अंपायर लक्ष कुठे आहे तुमचं? अजून 1 ओव्हर बाकी आहे. 3 षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या अगदी 21 या धावसंख्येवरती. 21 धावसंख्या. हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक. हो अगदी हाताला स्पर्श केलाय. बोटांना चटका बसला थोडासा मात्र. हो इथे कदाचित येस बॅटिंग करणारी टीम बोलत असेल धावा येऊ देत. कशाही येऊ देत. कुठूनही येऊ देत. आम्हाला धावा पाहिजेत. 2+1 तब्बल 3 धावा. सचिन आलाय गोलंदाजीसाठी आणि धावसंख्या 24. 35च्या पुढे धावसंख्या एक चांगलं फायटिंग स्कोर बनवू शकतो. भगवान भाऊ यांना देखील खेळताना बघितलं असतं तर मजा आली असती या स्पर्धेमध्ये. मात्र भगवान भाऊ कुस्ती आणि क्रिकेट सोडून दिले. बॅकफुटला जातो. स्क्वेअर कट आहे. क्षेत्ररक्षण चेंडू पकडलाय. ओहो काय फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षण. वॉड थ्रो यार. सोन्या 50-50 नाही. येस आतवर केला. पहा सेलिब्रिटी आहे तो. मोठा सेलिब्रिटी आहे. तासगावचा. बॅकफुटला जातं. यावेळी मात्र अगदी टॉप एज डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव आणि तदनंतर टीमची धावसंख्या अगदी 26 या धावसंख्या. आज सकाळचा सगळ्यात मोठा जोक म्हणजे सोन्याचे जे स्पोर्ट्स शूज होते ते कोणाकडेच नव्हते. सोन्याने घातलेले स्पोर्ट्स शूज म्हणजे अप्रतिम आणि ते अगदी बाहेरून आणलेले. बघा हे स्पोर्ट्स शूज आता त्याने चेंज केले पण सकाळचे तब्बल ब्रँडेड होते. कॅमेरा वर्क पूर्ण जोरदार चालू आहे. सोन्याला कव्हर केला जातोय. सोन्या हात जोडतोय. नका रे बाबा अजून बाकी आहे. खास प्रीमियर लीग खेळण्यासाठी तासगाव वरून आलाय. वा क्रिकेटचे असे वेडे लागतात. क्रिकेट रक्तात असावं लागतं. 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या अगदी 26 या आकड्यावरती. 26 धावसंख्या.
वा वा वा, चेंडू गुडलेन स्पॉट वरती आणि तदनंतर अप्रतिम चेंडू हाताळला. तब्बल आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. हो, यावेळी पहा अगदी स्लॉक करण्याचा प्रयत्न, बॅटीची लिडिंग एज, बिग कॅच पकडली गेली. बॅटर चालल्या माघारी, नवीन फलंदाज लगेच या. धावसंख्या अगदी स्थिर आहे, 26 पहा 26 धावसंख्या. आणि आबा स्मृती 11 टीमला बॉलिंग करताना काय करायचंय त्यांच्या संघ मालकांनी जरूर सांगितलंय, तो कान मंत्र दिलाय त्यांनी. कारण की जेवढी पण धावसंख्या असेल त्याच्यावरती फाईट करणं इम्पॉर्टंट राहील. धावसंख्या 26 असताना विशाल आलाय सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये. आज सुमित चव्हाण पण दिसेल, पण तो अगदी हिरो बनून हँडसम ड्रेसिंग मारून आज दिसेल तुम्हाला व्यासपीठावरती. शेवटचा एक चेंडू अगदी बाकी आहे. बॅकफुट, हो बॅडमिंटन फटका भाई कोणसा होता तिथे. एक धाव घेण्याचा प्रयत्न, लालच बुरी बात आहे, लालच बलीवाला. आणि त्यानंतर बॅटर चालल्या माघारी, विकेटचं पतन. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. धावसंख्या आहे 26, 27 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवल्या. अर्थातच आबा स्मृती 11 या टीम समोर 27, विठलाई कृपा या टीम समोर 27 धावेचं आव्हान ठेवल्या. टॉस साठी या विठलाई वॉरियर्स आणि या फिअरलेस मराठा 11 दोन्ही कॅप्टन्स या टॉस साठी करूया टॉस. आमचे भगवान जाधव साहेब मामा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातं. भगवानजी जाधव साहेब मामा, मामा म्हणजे एक काळ क्रिकेटने गाजवलाय. ए भाई ऑल इंडिया आयकॉन आहे, कोण आहे हे, कोण आहे? प्रमोद आहे, मुलं नाही ओळखत, एकच ओळखला. टॉस करूयात, विठलाई वॉरियर्स आणि फिअरलेस मराठा या टॉस करूयात आपण. थँक्यू सो मच. विठ्ठलाई वॉरियर्स विपक्ष फिअरलेस मराठा. अगदी दोन्ही संघ असतील. विठ्ठलाई वॉरियर संघ कॉल करेल, स्विंग द कॉइन. काटा कॉल केलाय, छापा आलाय. थँक्यू सो मच मान्यवरांचा आभार, अभिनंदन. फिअरलेस मराठा नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? प्रथम बॅटिंग करू. अगदी पहिला सामना चांगला राहिला नाहीये. होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा, धुळीवंदन देखील आहे. कसं खेळ करण्याचा प्रयत्न असेल आणि संघ कसा आहे? संघ मजबूत आहे, एका मॅचने प्लेयर्स खराब होत नाहीत आणि जास्तीत जास्त रन्स करून कमीत कमी स्कोरवरती आटोपण्याची मॅच ट्राय करू. आणि एक प्रश्न नक्कीच विचारेन की आयकॉनचा खेळ कसा राहिला आणि संघाची कामगिरीबद्दल काय सांगाल? जसा पाहिजे तसा आयकॉनचा प्लेयर झाला नाही आहे, पण एक मॅचने तुम्ही कोणाची हे हे करू शकत नाही की किती चांगला खेळ किती नाही खेळ. अजून लीगमध्ये मॅचेस आहेत, त्याच्यावरती ठरवता येईल. चांगलं वक्तव्य केलं की एका सामन्यामधून किंवा एका स्पर्धेमधून तुम्ही खेळाडूची क्वालिटी तपासू शकत नाही, परंतु संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडीच्या माध्यमातून आयोजित ही पहिला प्रीमियर लीग, पहिलं पर्व. काय सांगाल? सगळे आपले खेळाडू, आपले सगळे बंधू बांधव एकत्र झालेत. लहानपणापासून एकत्र खेळत आलेले आहेत. आता इकडे आल्यानंतर ही पहिल्यांदा इकडे भरलेलं आहे. गावी आम्ही खूप वेळा भरलेलं आहे, तेव्हा एवढेच प्लेयर होते. खूप लोकांना वाटते की एवढी छोटी वाडी एवढे प्लेयर कुठून येतात, याच्यापेक्षा अजून 2 टीमा म्हणतील एवढे प्लेयर्स अजून आमच्याकडे आहेत. तर इथे येऊन सगळे एकत्र येऊन खेळतात, कुठे मुंबईला राहतात, कोणी इकडे राहतं, सगळे एकत्र येऊन खेळतात, ते खूप बरं वाटतं. नक्कीच दुसऱ्या पर्वामध्ये त्यांना देखील एकत्र करण्याचा प्रयत्न असेल. फलंदाजी करायची आहे, पहिला सामना आपण देखील गमावलाय, काय रणनीती असेल या सामन्यामध्ये? पहिला सामना गमावला त्याचं दुःख तर आहेच आम्हाला, कारण आम्हाला खेळ चांगला करून पॉईंट टेबलमध्ये वर येण्याचा प्रयत्न करायचा होता, पण ते आम्हाला काय पहिल्या सामन्यामध्ये जमलं नाही. पण तसाच विशालचा संघ थोडा फिअरलेस आहेच, फिअरलेसच आहे त्याच्यावर, तरी आम्ही त्यांना टफ देण्याचा प्रयत्न करू. विशाल सोडला तर आम्ही बाकी प्लेयर्सला आम्ही डिफेंड करण्याचा हे करू, एवढा प्रयत्न राहील आमचा. नक्कीच. आणि जर पाहिलं तर विठ्ठलवाडी प्रीमियर लीग पहिलं पर्व, पहिलं वर्ष कसं वाटतंय आणि काय सांगाल?
सर्वप्रथम मी विठ्ठलवाडीतील सर्व ग्रामस्थांचा आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला भरभरून साथ दिली. आम्ही त्यांच्यासमोर हा विचार मांडला की सर्व वाडीतील मुले एकत्र येऊन काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करूया. इतर गावांप्रमाणेच आपण पण काहीतरी एक पर्व चालू करूया. आणि हे पहिलंच पर्व असताना आमचं यशस्वीरित्या होत असते असं आम्हाला वाटतंय की सर्व मुलं एकत्र आली, सर्व आनंदित आहेत आणि उत्साहित आहेत. सर्व ग्रामस्थ पण इथे येऊन भेट देत आहेत पर्वाला इकडे आणि खूप आनंद वाटतोय. नक्कीच काल होळी झाली, आज धुळीवंदन. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. परंतु धुळीवंदनाच्या निमित्ताने आपण बाहेर सगळं साजरं करतो, परंतु आज क्रिकेटच्या माध्यमातून सगळे आपले मित्र, आपले सगळे गावचे बंधू बांधव एकत्र झालेत. काय सांगाल? हो, होळीचा आनंद आहे. कारण आम्ही गावाला असताना आमची होळी एकदम उत्साहात आनंदात 5 दिवस आम्ही होळी साजरी करायचो. आता मुंबईला आल्यामुळे आम्हाला कोणाला जास्त भेटता येत नाही, पण असा एक दिवस येतो की धुलीवंदनाचा दिवस आपण एकत्र येऊन साजरा करतो आणि तो आज दिवस आलाय एकत्र येऊन साजरा करण्याचा. उत्साह पण आहे, आनंद पण आहे आणि कारण पण आहे एकत्र येण्याचं आणि ते आम्ही आनंदात साजरा करू. थँक्यू सो मच. नाणेफेक झाले. फेअरलेस मराठाने नाणेफेक जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. अगदी पहिला चेंडू अप्रतिम, पण व्हाईट बॉल मात्र दादासो चेंडू कराकर भवऱ्यासारखा फिरवतो आणि ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट असेल. चेंडू पडला, काटा बदलला. अप्रतिम गोलंदाजी आहे क्रिकेट आहे, कारण की कटर गोलंदाजी आहे. घराघर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून डायरेक्ट 2 वर जाते. काटा बदलतोय, कोण बदलतोय, मार्ग बदलणारा चेंडू हवेमध्ये हेकावे घेतोय, रोही सारखा रंग बदलून निघून जातोय. अप्रतिम गोलंदाजी दादोसच्या ओव्हरमध्ये शिवा जाधवला कितपत थांबवलं जाईल, त्याच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या जातील का हे मात्र बघायचे. एकदा या फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या की मॅच हातामध्ये येईल हे मात्र आभास स्मृती 11 टीमला माहिती आहे. लेट्स सी, वाटेमध्ये टाकणारे काटे चालण्याचा वेग वाढवतात. बॅकफुटला पंच केला, अप्रतिम फटका निघून जातोय. कदाचित अगदी एक धाव. पहा, सर्कलला हा फटका 6 धावेसाठी असतो होता. या मैदानामध्ये फक्त एका धावेसाठी एकच धाव भेटते या फटक्याला. वर्षभर काम करायचं कंपनीत, दिवाळीच्या बोनसच्या दिवशी शेड बोलणार 6% नाही 1% घ्यावा लागणार आहे, तो लेना पडेगा. फुल टॉस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये चेंडू अगदी फाईनला खेळून काढला. एक धाव मात्र जरूर प्राप्त होईल. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पहिली तर थोडीशी पुढे जाते. धावसंख्या अगदी 3 या आकड्यावरती. सातत्याने लेग स्टिक पकडली जाते. दादासूची गोलंदाजी म्हणजे व्हाईट बॉलचा इशारा, लेग स्टिक पकडली जाते. शिवा जाधवला कुठेही बॅटच्या रडामध्ये चेंडू दिला जात नाहीये, बॅटच्या समोर दिला नाहीत, ऑफ स्टिकच्या बाहेर टाकला जात नाहीये. पाय पकडून गोलंदाजी जी असते ती सध्या मात्र चालू आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, हलक्या हातानं फक्त ड्राईव्ह केलाय क्षेत्रक्षक. चेंडू निसट हातून हा जर चेंडू पकडला असता ना, फेकला असता तर नॉन स्ट्रायकिंग एंडला काहीतरी घडलं असतं. मात्र 2 धावा, जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा यावेळी मात्र दिल्या गेल्यात. टीमची टोटल आपण पहिली तर अगदी 6 या आकड्यावरती. ओहो, चेंडू ऑफ पडला, त्यानंतर गरकन वळल्या. मगाशी चर्चा केली की धावा 27 धावेचं टार्गेट जरी असलं तरी 1 to go. ओगो, हलक्या हातानं फक्त दिशा दिली. यावेळी मात्र शिवा जाधव पहा किती हुशार आहे, त्याला माहिती आहे चेंडू अगदी पडला तर नंतर नेक्स्ट ओव्हरला आपल्याला ठेवायचे स्ट्राईक. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि टीमची टोटल अगदी जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती.
आमचा रोशन देखील आलाय आज, छोटूसा आमचा छोटा खेळाडू बॉल बॉय. काल किती बॉल आणले, 1200 रुपयाची कमाई केली, आज आलाय रोशन. सचिन आपण पहिलं तर अगदी मैदानामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला नुकतीच बॅट चेंज केली. बॅटिंगसाठी शिवाजी जाधव, सचिन आहे त्याच्यासमोर. गोलंदाजीसाठी चांगला चेंडू, अगदी टोक रश बुंदा चेंडू ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं, तो चेंडू टाकला. ही ओव्हर दादा खूप इम्पॉर्टंट असेल, कारण की या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने थांबवलं जातं. कारण की मी म्हणेल सध्या जी यशन असते ती खेचली आहे, बॉलिंग करणाऱ्या टीमने खेचून धरलाय पूर्णपणे, थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. ओ चांगली गोलंदाजी, अप्रतिम पहा कमबॅक केला जातोय. आणि सध्या आपण पाहिलं तर अशाच सर्व गोष्टीमधून एक फटका येतो, तो प्रेशर मधला फटका असतो. आणि कदाचित आतापर्यंत आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी, एक धाव दिली, एकदा अगदी निर्धाव चेंडू आला. ओव्हर क्रमांक 2 अगदी महत्वाची असेल, कारण की अजूनही 2 गोलंदाज बाकी आहेत या टीमचे महत्वाचे. हा देखील चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला गेला, शरीरावरती आढळला, तदनंतर अगदी हातामध्ये कुठली हालचाल नाहीये, कारण की यावेळी देखील फसवलं गेलं. उचललाय, उचलून फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. बुरा मत मानो, होली आहे, येतोय षटकार. धाव संख्या अगदी जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. 1515 15 धावा स्कोर करवरती. यावेळी देखील उचलला, आणखीन एक पायातला चेंडू गरकन फिरवला. शांत बसायला संत नाही, नंतर चेंडू अगदी निघून जातात. 2 चेंडू 2 षटकार. पायामध्ये किती वेळ बेड्या ठोकणार, किती वेळ थांबवणार, जब जब रोखोगे तब तब ठोकोगे, आणि नंतर अगदी निघून जातोय षटकार. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 21 आणि आता मॅच मध्ये विजयासाठी फक्त 6 धावेची गरज आहे. ओनली 6. बापू आलेत गोलंदाजीसाठी. सध्या पण पाहिलं तर धावा आम्ही सुरुवातीला चर्चा केली की कुठे ते 35-40च्या पुढे धावा असणं महत्वाचं होतं, मात्र टार्गेट खूप कमी राहिले. लो स्कोरिंग मॅच राहू शकते ही. हो यावी उचललाय चेंडू. सचिन संघ मालक आहे, त्याने सांगितलंय बाय मैं झुकेगा नाही, मैं रुकेगा नाही, मैं ठोकेगा. निघून जातोय षटकार. संपवली मॅच, फिनिश, खतम. वॉट स्ट्रोक आहे, काय फटका लागला. मोह असतो, आणि शिवा खेळतो तर मी पण खेळणार. आणि आमचा बॉल बॉय आला बॉल घेऊन, थँक्यू सो मच. आणि संघ यावेळी मात्र विजेता राहतोय. सलग दुसरा विजय अर्थातच विठलाई वॉरियर्स या टीमनं मिळवला. आणि तदनंतर आपण पाहिलं तर यानंतरची मॅच असेल विठलाई वॉरियर्स आणि फेअरलेस मराठा 11. आणि या मॅचचा